आज ना मी ऑफिसवरून आल्यावर संध्याकाळच्या जेवणासाठी सकाळीच वैभवनीने प्लॅन केला होता की सकाळी जास्त चपात्या करू एक्स्ट्रा आणि संध्याकाळी चुरमा करू. आणि मग आता मी मस्त चुरमा केलाय आणि त्याच्यासोबत वाटाण्याच्या घुगऱ्या. एक मिनिट मी दाखवते, कोणीतरी आलंय. वैभवच होते ते, दयानंद गेले होते. ह्या अशा वाटाण्याच्या घुगऱ्या आणि असं चुरमा मी केलेला आहे. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे ना गुरुवार आहे. मी ऑफिसवरून आले आताच आणि आज अचानक वैभवनी मला मोठं सरप्राईज दिलंय. मी त्यांना कॉल केला 6:30ला की मी येते अर्ध्या रस्त्यात, म्हणजे मी जाते आणि थोडे कॉर्नर तिथपर्यंत ते येता घ्यायला मला. मग थोडं राहतं आमच्या घरापासून. तुम्ही त्यांना का मी आता निघणार आहे, जवळ आले तुम्हाला कॉल करेन, मग तुम्ही मला घ्यायला या. आणि त्यांनी अचानक मला सरप्राईज भेटला की मला ऑफिसला घ्यायला आले होते. जेवण एवढं चांगलं वाटलं. मग आता मी घरी आले आणि मी आज करणार आहे पनीरची भुर्जी आणि चपाती. सकाळची काही चपाती आहे 2-3 गरम करेल. पनीरची भुर्जी खूप इझी असते करायला. 10 मिनिटच काप, नाही फक्त कांदा टोमॅटो कापायचा. आणि पनीर आहे, पनीर मी घरी बनवलेलं आहे. पनीर भुर्जी रेडी आहे आणि चपाती पण रेडी, गरम गरम. आम्ही आता चाललोय बाहेर. वैभवचा फ्रेंड आणि त्याची वाईफ येणार आहे, तर फ्रायडे इव्हिनिंगला त्यांच्यासोबत. Yes. काय Let's go. येस. इथे आमची गाडी लावली, जी की आम्ही महिना बाहेर नाही काढत. जी की खूप जास्त घाण झाली. धुवून काढा, हो धुवून काढा. बिचारीला ऍटलीस्ट कधीतरी. खुद तो नहाते नहीं, गाड़ी को भी नहीं नहलाते है. बस मग काय बोल. साफ करतो. आज मी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं बिकॉज ऑफ रेनिंग. इट्स सो रेनिंग इन पुणे टुडे. आता कुणा मी तुला माझे नाव लिहिले. जे कार्यकर्ते होते एक जण मी आताच ऑफिस वरून आले आणि वैभवचं पण आताच काम झालं. येस. मी आज आहे ना जेवायला बनवणार आहे. यांचा मेकअपच संपत नाही. थांब थांब. मी आज जेवायला आहे ना इडली किंवा डोसा बनवणार आहे. अजून ते नक्की नाही, टाइम वर डिपेंड्स किती टाइम लागा. तर मग आता मी वैभवला एक क्वेश्चन विचारणार आहे, जे की मला लय वेळेस कमेंट आलेली. तुम्ही ब्लॉगिंग करणं का सोडलं? कारण मला टाइम नव्हता भेटत त्यामुळे. आणि टाइमचं तर सोडून दे, पण लय गोष्टी प्रेशराईज व्हायला लागल्या त्या मला, म्हणून मी सोडून देत. हे खरं उत्तर आहे का? हा, ते खरंच उत्तर. पण तुला टाइम मॅनेज करता येतोय तर तू करते. स्किल्स राहता बाई काय काय. कस काय? आता माझ्याकडे नाही ते स्किल्स. मला पबजी खेळावं लागते. मी त्याच्यात खूप सारा टाइम देऊ शकतो, पण अशा गोष्टींमध्ये टाइम नाही देऊ शकत. तो जाऊ द्या आता. हेच रिझन आहे त्यांचं ब्लॉगिंग सोडण्यामागं. आणि दुसरं असं काही नाही. तुम्ही कधी फ्युचर मध्ये करू शकता का स्टार्ट? वाय नॉट. पण मला पबजी मधून फुरसत भेटली तर. नाही, हे नाही करणार मी, सांगते तुम्हाला काहीच. पण मला लय सपोर्ट करताय. येस, केला पाहिजे. मला कारण मी मोटिवेट आता सपोर्ट करता. नाही केला तर सपोर्ट करशील का? मला मोटिवेट करता बनवायला व्हिडिओ. कर, तू कर असं. तर ठीक आहे. हेच रिझन होतं वैभवचं ब्लॉगिंग न करण्यामागं, की त्यांना प्रेशराईज फील होतं. आणि खरंच होतं बरं का. आफ्टर अ लॉट ऑफ डिस्कशन मी ठरवलंय की उत्तप्पे बनवायचे. त्याच्यासाठी कांदा घेते, कांदा टोमॅटो वगैरे टाकून मस्त. आणि वाटाण्याची भाजी, कारण आय हॅव टू ईट प्रोटीन वन्स अ डे ॲटलिस्ट.
डोसा टाकलाय मी पहिला, आता तो तर निघणार नाही, बट नेक्स्ट वाली निघ. आणि डोसा एक करणार आहे आणि वाटाण्याची भाजी, जी की खूप सिम्पल आणि खूप टेस्टी होते, फक्त मीठ मिरची टाकायची. आता आम्ही चाललोय खाली वॉक करायला. चालू झाले आताच. मी आता ठरवलंय की डेलीच्या 10,000 स्टेप्स कम्प्लीट करायला. आणि सिन्स लास्ट 2 days आय डिड इट. यू डिड इट. आणि मला पण करायला लावायची. तेवढा फायदा आहे. तर आता आहे ना, रात्रीचे 10:30 वाजले ना, मी आता चालून आलोय आणि मला असं एकदम बोर होत होतं, म्हणून म्हटलं चला काहीतरी व्हिडिओ बनवू. तर मग मी आज व्हिडिओ बनवणार आहे माझ्या कुर्तीचा हॉल. सो चला, मी तुम्हाला एक एक करून दाखवते की माझ्याकडे कुठल्या कुठल्या कुर्तीज आहे. तर आता ह्या महिन्यात मी 3 कुर्ती घेतल्या आहे, आणि ज्या की प्युअर कॉटनमध्ये. मला प्युअर कॉटनच्या कुर्तीज खूप आवडतात आणि त्या खूप अशा मस्त असतात. ज्या की फर्स्ट आहे ही वाली ग्रे. ही थोडी शॉर्ट आहे, म्हणजे गुडघ्याच्या थोडीशी खाली आहे, ते जास्त नाही. आणि हे जे असं रेड कलरची डिझाईन, जी खूप भारी दिसते. सेकंड ऑरेंज, जी की खूप भारी दिसते घातल्यावर, आणि त्यांना स्लीव्ज पण आहे, मी बसवल्या नाहीये. आणि थर्ड ही ब्ल्यू वाली, जी की खूप मस्त आहे, आणि जिचा गळा पण असा आहे एकदम स्क्वेअर आणि युनिक, आणि असं एकदम फ्लॉवर गुलदस्त्यासारखं, जे की खूप छान दिसतं. आणि ही एकदम फुल लेंथ आहे. ती ग्रेस फक्त शॉर्ट आहे. आणि ही एक चिकनकारी कुर्ती आहे, जी की अशा वेगळ्याच कलरमध्ये, नॉट स्काय ब्ल्यू बी नाही आहे, ग्रीन पण नाही, असं मिडलमध्ये एक कलर आहे त्याच्यात ती. आणि ही पण एक, जी की आंबा कलरची थोडी, जी की ती पण खूप मस्त दिसते. चला, प्लीज मला कमेंट करून सांगा या तुम्हाला कुर्ती कशा वाटल्या आता मी दाखवलेल्या. आणि मी सर्वच नाही दाखवलंय, ज्या रिसेंटली घेतल्या त्या दाखवलंय, ज्या बाकीच्या त्या जुन्या आहे. सो यस, तुम्हाला जर पूर्ण बाकीच्या पण बघायच्या असेल तर मला सांगा, मी त्या पण दाखवल. आणि ज्या ह्यावाल्या आहे ना, त्या ऑनलाईन घेतलेल्या आहे दोन्ही चिकनकारी, तर त्यांची मी लिंक देऊ शकते. आणि ह्यावाल्या ज्या आहे ना, त्या मी ऑफलाईन घेतल्या आहे, पण त्यांचं पण इंस्टाग्राम पेज आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर मी ते इंस्टाग्राम पेज करल तिथं ॲड. आणि त्यांची पुण्यामध्ये शॉप पण आहे, तर तिथं मस्त भेटतं, तर तिथून घेऊ शकता तुम्ही.